पहली गेंद जागृति स्पोर्ट्स डोंबिवली के बल्लेबाज जीतू शेलार, इन्होंने मिस किया है। खब्बलवाड़ा का ये बल्लेबाज जागृति स्पोर्ट्स डीजे ब्रावो के नाम से परिचित विशाल मात्रे जो इस टीम के कप्तान हैं। 4 ओवर का मैच, क्या होगी कप्तान की सोच। राइट आर्म ओवर द विकेट, रिवर्स दागा जीतू शेलार ने और गेंद को भेजा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। लीग में क्या हुआ, वासांबे प्रीमियर लीग में एक आदिवासी खिलाड़ी का सपना पूरा हुआ। बाइकर मैन बनने का उन्हें मौका मिला। शुभम नाइक, बहुत बड़ी उपलब्धि थी वो वासांबे प्रीमियर लीग के लिए। संदीप मुंडे साहब, वासांबे लीग की सफलता का राज यही है। लेकिन फिलहाल इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 गेंदें और 4 रन जागृति स्पोर्ट्स डोंबिवली खेल रही है। जीतू शेलार, इन्होंने ये छक्का दागा है ऑन साइड के ऊपर, हल्के हाथों से इस गेंद को खेला जो राइट अप इनटू द ब्लॉक हॉल में गेंद डाली थी नहावा के गेंदबाज वैष्णव भोईर ने। 4 ओवर का ये मैच। विकेट के पीछे हम देख रहे हैं मनीष शर्मा, पनवेल प्रीमियर लीग जो हुई थी उस लीग के मैन ऑफ द सीरीज रह चुके मनीष शर्मा विकेट के पीछे। जरूर हम उन्हें देख रहे हैं, लेकिन फिलहाल इस ओवर की करेंगे चौथी गेंद वैष्णव भोईर। अच्छी गेंद की थी, गेंद हवा में कैच होने की संभावना और जागृति स्पोर्ट्स को पहला झटका मिलता हुआ। आउट होने वाले खिलाड़ी अतुल डीजे। विचुंबे के कप्तान, बार बार मैं ये कह रहा हूं, दिनेश पाटिल जो इस टीम के कप्तान है, मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहां पे होना जरूरी है। नितेश पाटिल निर्जय के खिलाड़ी, एक साझेदारी निभानी होगी क्योंकि इनायत नंबर 3 की पोजीशन मेरे लिए काफी अहम होती है, टेनिस बॉल क्रिकेट हो या लेदर बॉल क्रिकेट। रोशन पाटिल तारा मैच लाइव देख रहे हैं, कुछ ही पलों में उनका भी आगमन हो सकता है। यहाँ पे होटल चला रहे हैं आजकल, होटल चला रहा है और उस वजह से कभी कभी उन्हें देर हो जाती है मैचेस में पहुंचने के लिए। खूबसूरत क्रिकेट का कारवां बंटी बद्री के और उनके सभी साथियों द्वारा जल्लोष 288 आई एक्विरा ट्रॉफी 2023 संस्करण पहला। ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कंधे का इस्तेमाल किया, रफ्तार की चीज को कहते हैं, इसको दर्शाने वाली गेंदबाजी हो रही है वैष्णव भोईर द्वारा। तेज तर्रार। इसके बाद का मैच होगा कैप्टन कूल विशाल जीतेगर, आदर्श नवीन पनवेल बनाम वरद टावर रसायनी संजय सोलंकी। संदीप मुंडे साहब जो इस टीम के फ्रेंचाइजी है, देखिए सुप्रीमो में भी हमें आने वाले दिनों में वरद टावर रसायनी खेलती हुई नजर आएगी। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। काफी अच्छा ओवर किया क्योंकि पिछले मैच में हमने देखा था 57 रनों का पीछा, 58 रनों का पीछा आसानी के साथ किया था। प्रसाद गहरत ने क्या बल्लेबाजी की थी, सिद्धेश वास्कर ने क्या बल्लेबाजी की थी। हाँ, टेक्नीशियन देखिए 24 लाइव इवेंट, और इसीलिए मैंने कहा चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार के ऊपर जिस तरह संदेह नहीं किया जाता, उसी तरह
24 लाइव इवेंट के टेक्नीशियन के ऊपर संदेह नहीं किया जा सकता है। पहला अर्धशतक व्यक्तिगत बनाया 16 गेंदों में 50। तो ये जानकारी देना हमारे लिए भी जरूरी है लोगों को, ताकि साहिल मावती के लिए लोग रुके रहें। सबीर राणी ने देखिए हमें ये जानकारी दी है। अंगार की चतुर्थी आज सभी को, उनकी मैं शुभकामनाएं जरूर देना चाहूंगा। हालांकि गणपति बाप्पा मोरिया जिसे हम कहते हैं 14 विद्या और 64 कला का अधिपति, हाँ चावनी टीम को जो 5-10 का लॉट था वहां पे बाय मिली है, लेकिन ये ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार नीलजे ब्रांडेड छक्का आता हुआ बल्लेबाज नितेश पाटिल के बल्ले से। विकेट जो बनाई है आसानी से 6 जा रहे हैं संजय वाघमारे और गणेश मुकणे, भास्कर मुकणे, इनके द्वारा ये पिच बनाई जा चुकी है। उनका भी नाम आना जरूरी है, मेहनत की है उन्होंने, और इनके समाज के भी मैचेस में जरूर करूंगा, निमंत्रण आ चुका है इनका। तो गेंदबाजी में परिवर्तन जो आया था दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर छक्का लगाया नारपोली के यंग जनरेशन को प्रेजेंट करने वाले इस खिलाड़ी के ऊपर दिनेश पाटिल राइट आर्म राउंड द विकेट। स्लो ओवर की थी है, स्लो ओवर में लेग कटर डालने की कोशिश की गई थी और वो कामयाब होती हुई बल्ले पर लिया नहीं बल्लेबाज नितेश पाटिल ने। जागृति स्पोर्ट्स डोंबिवली बड़ा नाम है तहसील वाइज हाफ में, कल्याण डोंबिवली विभाग में तहसील वाइज हाफ के जितने भी टूर्नामेंट्स होते हैं वहां पर ये टीम खेलते हुए नजर आती है। ओपन में भी जागृति स्पोर्ट्स डोंबिवली, बंटी बद्री के भी इस टीम में खेल चुके हैं, करण घनसोलकर खेल चुके हैं। रायगढ़ के प्रतिनिधि अगर हम देखें जागृति स्पोर्ट्स के तो बहुत ऐसे खिलाड़ी है जो खेल रहे हैं, क्योंकि आजकल क्रिकेट में काफी व्यावसायिकता आ चुकी है। सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, गेंद हवा में और ये लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 पैरेलल 6 मैं कहूंगा क्लास 1 डीजे। पर आ चुके 18 ओवर नंबर चल रहा है दूसरा। देखिए क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, इस फिल्म का ये गाना था गोविंदा, पिक्चर के अंत तक झूठी बोलते रहे, लेकिन यहां पर सच्चा खेल हो रहा है। बहुत ही बढ़िया छक्का लगाया बल्लेबाज नितेश पाटिल ने, नीलजे ब्रांडेड 2 छक्के आए इनके इनिंग में अब तक और वो इसी ओवर में लगाए हैं। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 19 रन। ओवर नंबर दूसरा चल रहा है। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा, लेकिन आने वाले दिनों में कैलाशवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी की एक बड़ी टूर्नामेंट आ रही है। नयन भगत ने क्या कैच लपका, लाजवाब डीजे।
तो नए बल्लेबाज प्रेम भोईर मैदान के अंदर जा चुके हैं। तहसील वाइज हाफ है ये, तहसील वाइज हाफ। उम्बारली का ये खिलाड़ी, ग्रामीण में उम्बारली टीम काफी अच्छा प्रदर्शन करती है और उस वजह से देखिए सभी टीमों में तहसील वाइज हाफ में जो खिलाड़ी है वो ग्रामीण हाफ से ही आए हुए हैं। ग्रामीण हाफ में जिन्होंने अच्छा खेला, प्रदर्शन किया, खुद को साबित किया, खुद को इस काबिल बनाया कि तहसील वाइज हाफ और ओपन हम खेल सकते हैं। हमारी मानसिक स्थिति इस वक्त तैयार है। निश्चित तौर पर चलिए पिच क्यूरेटर यहां से प्रस्थान कर रहे हैं। गेंद हवा में है, क्या ये होगा कैच? आसान सा, और इसी के साथ एक और विकेट का पतन। आउट होने वाले खिलाड़ी प्रेम भोईर। प्यार नहीं चलता क्रिकेट में, गेंद और बल्ले के बीच युद्ध होना चाहिए, लेकिन प्यार कर बैठे और अपना विकेट दिया। डीजे बल्लेबाज हर्षद ठोंबरे। समीर सोमणे, समीर सोमणे ठाणे में रहते हैं और इसीलिए उनको खिलाड़ियों के गांव और उनके नाम का पता है। कल्याण डोंबिवली में ज्यादा व्यस्त रहने की वजह से, लेकिन विशाल मादरे का एक टूर्नामेंट किया था हमने रबर बॉल का उसारघर में, किंग सर्कल, किंग्स ट्रॉफी जरूर। लेकिन इस मैदान के ऊपर हम चलते हैं जहां पर जागृति टीम, जागृति स्पोर्ट्स डोंबिवली, ऐसा लग रहा था विकेट हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं गेंदबाज दिनेश पाटिल। 2 छक्के खाने के बाद विकेट हैट्रिक के द्वार पर दस्तक, बहुत बड़ी उपलब्धि होगी दिनेश पाटिल के लिए अगर विकेट हैट्रिक हासिल करते हैं तो अगला मैच वरद टावर रसायनी बनाम आदर्श नवीन पनवेल। 1 रन जरूर में आ चुका है संदीप पुंडे फ्रेंचाइज वरद टावर रसायनी। बार बार मैं ये जिक्र कर रहा हूं इस शख्सियत का, क्योंकि क्रिकेट ही नहीं, ताइक्वांडो हो, टेबल टेनिस हो, बैडमिंटन हो, सभी खेलों के ऊपर इन्होंने ध्यान दिया है। चाहे एथलेटिक्स हो, खेलों के ऊपर ध्यान दिया है। स्पोर्ट्समैन स्पिरिट इस शख्सियत में मुझे हमेशा नजर आती है। स्पोर्ट्स के प्रति प्यार, खेल के प्रति प्यार नजर आता है। टीम का टोटल 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए मैदान के चारों तरफ क्राउड नजर आ रहा है। लोग कई लोग किरण पवार के फैन फॉलोअर है, कई लोग उस्मान पटेल के फैन फॉलोअर है, कई लोग विश्वजीत ठाकुर के फैन फॉलोअर है। रायगढ़ के दिग्गज सितारे जो व्यावसायिक क्रिकेट खेलते हैं वो सभी इस ग्राउंड के ऊपर बंटी बद्रिके के कारण, उनके निमंत्रण पर सभी लोग आए हैं। देखिए डोंबिवली के, कल्याण के भी कई स्टार बंटी बद्रिके के कारण जागृति स्पोर्ट्स डोंबिवली में हमें नजर आ रहे हैं। टोटल 20 रन। ओवर नंबर चलेगा अब तीसरा। लेकर आए हैं गेंदबाज लेफ्ट आर्म बॉलर अक्षय इंटरप्राइजेस नाविश 11 विचुम्बे। देखिए 10 के औसत से यहां पे रन बनाए जा चुके हैं, लेकिन पिछला मैच अगर जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ने देखा होगा तो कम से कम 50 प्लस का आंकड़ा ढूंढना होगा 4 ओवर के मैच में। और ये गेंद हवा में, बल्ले के स्टिकर पे शायद ये गेंद लगी थी। मनीष शर्मा ने इस कैच को छोड़ा, लेकिन रन मिलेगा सिंगल। यहां पर आउट होते होते बचे बल्लेबाज हर्षद ठोंबरे। तो रमेश गेंदबाजी की बागडोर को संभाल रहे हैं।
ठंड देखिए, ठंड की वजह से हमारी आवाज भी थोड़ी सी नरम हो रही है, ठंड का वातावरण। लेकिन निखिल पाटिल को गर्म करने वाला वातावरण तब था जब चुनाव के नतीजे निकले और 288 लोगों ने यह कहा आप हमारे युवा नेता हो। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये गेंदबाजी हो रही है। देखिए इस तार ने सहारा दिया, डूबते को तिनके का सहारा जिसे हम कहते हैं। ये आउट है, आउट। यहां से गेंद लगकर बाहर भी जाती है तो 6 है। उनको इनाम आने चाहिए, इतने ढेर सारे मेहमान बैठे हुए हैं और इतनी मेहनत कर रहे हैं उनके एंटरटेनमेंट के लिए। सभी दानशूर दाता है, इनाम में इस मिकी माउस के लिए उनके द्वारा मेरे ख्याल से आना चाहिए। मेहनत, जो इंसान मेहनत करता है ना, मेरा ये दिल ये कहता है कि उन्हें कुछ ना कुछ मिले। तो नए बल्लेबाज, बैट्समैन नेम प्लीज विशाल। दुर्वेश, सन्माननीय दत्ता भोईर आणि बाबू भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। नागौरी की चाय आ चुकी है, नागौरी की कॉफी आ चुकी है। इस ठंड से अगर आपको बचना है तो नागौरी की चाय और कॉफी का इस्तेमाल आपके शरीर के लिए जरूर करें। नागौरी नहीं बनेंगे अघोरी, क्योंकि उनकी चाय की चुस्कियों में है अलग मजा। देखिए निखिल सांगड़े इनकी तरफ से, नितिन सांगड़े इनकी तरफ से मिकी माउस के लिए 100 का इनाम आ चुका है। मिकी माउस के लिए इनाम तो जरूर है, लेकिन लेफ्ट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी हो रही है। गेंद हवा में, एक और झटका मिलता हुआ यहां पर जागृति स्पोर्ट्स डोंबिवली। इस खालापुर में मैं उन्हें 2 बार खेलते हुए देख रहा हूं। एक वनवटे में जो टूर्नामेंट हुई थी सरपंच ट्रॉफी दिनेश गाड़गे साहब की, और एक बंटी बद्रिकी के कारण जल्लोष 288 में। नाना पवार और उनके बड़े भाई प्रवीण पवार भी यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। आदर्श पनवेल के मेंटोर के तौर पर तेजस मात्रे और नाना पवार को जाना जाता है, और महेश के खास दोस्त प्रवीण पवार को माना जाता है। एक जमाना था महेश का, खांदा का ये बल्लेबाज कई गेंदबाजों को पानी पिला चुका है अपने बल्ले से। डीजे ब्राउ अब बल्लेबाजी के लिए कप्तान है, कप्तान की सोच क्या होगी। ओवर नंबर चल रहा है 3, जागृति स्पोर्ट्स डोंबिवली बनाम अक्षय एंटरप्राइजेस नाविश 11 विचुंबे। मिकी माउस को भी हम दिखाएंगे जरूर, ऐसा नहीं है, दिखाएंगे, सबकी ख्वाहिश हम पूरी करेंगे। विकेट हैट्रिक के द्वार पर गेंदबाज रमेश, क्या गेंदबाजी हो रही है, वापसी वाली गेंदबाजी हो रही है। 2 ओवर में आए थे 20, उसके बाद अब तक आ चुका है सिंगल 21, और हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं गेंदबाज रमेश। अगला मैच देखिए, 2 ताकतवर कप्तान, कई बड़े स्टार खेलते हुए नजर आएंगे अगले मैच में। लेकिन क्या मैच जीता ओम साई मुद्रा इसाम्बे बंगारपाड़ा ने। स्वरांश 11 58 रनों का आसानी के साथ पीछा किया, और विश्वजीत ठाकुर को कहा कि हम आ रहे हैं। एक से बढ़कर एक खिलाड़ी आपको नजर आएंगे अगले मैच में। पूरी खालापुर की ताकत, और दूसरी तरफ पनवेल के कई दिग्गज सितारे, उस्मान पटेल से लेके किरण पवार तक, मयूर वाघमारे से लेके अंगद पाटिल तक।
बंटी बद्री के आपको नजर आएंगे सेंचुरी मेकर, एक तरफ तो उस्मान पटेल दूसरे सेंचुरी मेकर आप देखेंगे आदर्श नवीन पनवेल में। किरण पवार का जलवा, बैट स्विंग जो होता है ना किरण पवार का आजकल लाजवाब। विशाल जीतेकर ने भी जब उनका इंटरव्यू लिया गया आरपीएल में जब प्राइज डिस्ट्रीब्यूशन हो रहा था सेरेमनी, तो वहां पर उन्होंने कहा कि टॉप 5 में आ सकते हैं किरण पवार, ऐसा फॉर्म चल रहा है उनका महाराष्ट्र के। टॉप 5 बल्लेबाजों में आ सकते हैं, लेकिन यहां पर यू टर्न वाला ओवर किया, महज 2 रन दिए और 2 विकेट हासिल की। तारीफ काबिल गेंदबाजी, जरा रमेश के लिए तालियां होनी चाहिए। कांचन पालकर जो हमारे साथी स्कोरर रहते हैं हमेशा बड़ी बड़ी प्रतियोगिता में। उमेश का आज बर्थडे है 12 के बाद ना, या संकष्टी आज ही के दिन। 10 जनवरी, तो उन्हें जन्मदिन की हम ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। ढेर सारी शुभकामनाएं उमेश को। और जन्मदिन पर उन्होंने क्या रिटर्न गिफ्ट दिया अपनी टीम को? रिटर्न गिफ्ट तोहफा दिया 2 रन वाला ओवर। इससे बढ़िया क्या हो सकता है? उमेश माड़ी, मैन फ्रॉम केवाड़े। रमेश, देखिए उमेश और रमेश का फासला मेरी समझ में नहीं आया। इतनी ज्यादा ठंड है कि मेंटली भी इंसान ब्लॉक हो सकता है, मेंटली भी ब्लॉक हो सकता है, ऐसा नहीं है। क्योंकि गलती करे वो इंसान, ना गलती करे वो ईश्वर। और ये क्लीन बोल्ड, यहां से वापसी लाते हुए बर्थडे बॉय उमेश माड़ी, मैन फ्रॉम केवाड़े, जन्मदिन की आपको ढेर सारी शुभकामनाएं ऑर्गेनाइजर कमेटी द्वारा, 288 जल्लोश द्वारा। आदर्श नवीन पनवेल के कप्तान को टॉस के लिए बुलाना चाहूंगा। आशुतोष चव्हाण, खंबालपाडा के एक खिलाडी। संदीप पाटील चावणे आमचे जे पाहुणे आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। देखिए रायगढ़ में मेहमान नवाजी काफ़ी अच्छी तरीके से की जाती है, ठाणे में भी काफ़ी अच्छी तरीके से की जाती है, और ठाणे और रायगढ़ में सबसे ज़्यादा क्रिकेट खेला जाता है मेरे ख्याल से। बहुत बड़ी टूर्नामेंट्स होती रहती है, 100 करोड़ से भी ज़्यादा इन्वेस्टमेंट होती होगी इन दोनों डिस्ट्रिक्ट को मिलाकर टेनिस बॉल क्रिकेट में। सोचिए व्यावसायिक स्तर पर जो खिलाड़ी खेलते हैं उनको कितना फायदा मिलता है इस वजह से। लाइव देखिए, लाइव 24 लाइव आजकल काफी तेजी में चल रहा है, 4-4 जगह एक दिन। तो चलना भी चाहिए क्योंकि ये उनके मेहनत का फल है, क्वालिटी दी है उन्होंने, प्रोफेशनलिज्म दिखाया है। तो संजय वाघमारे इनकी तरफ से भी मिकी माउस के लिए 100 का इनाम आ चुका है। 200 अब आपके लिए मेरे सामने 200 रुपए की नोट की हरियाली मुझे नजर आ रही है, लेकिन फिलहाल टीम का टोटल 26। देखिए रनों को ढूंढना पड़ेगा, रनों को ढूंढना पड़ेगा जागृति स्पोर्ट्स डोंबिवली को अगर इस मैच को जीतना है तो। रनों को ढूंढना होगा। अक्षय एंटरप्राइजेस नाविश 11 विजुम्बे के पास है, मणि शर्मा एक ऐसा घातक अस्त्र और शस्त्र, और ये आया ये आया 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 काफी इंतजार के बाद लंबा 6 लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर ऑन द राइज फ्रंट फुट पे आके इस गेंद को लॉफ किया बल्लेबाज हर्षद ठोमरे ने।
हाँ, निश्चित तौर पर मिकी माउस देखिए, मिकी माउस भी इंतज़ार कर रहे हैं कि इतनी ठंड में अगर वो लोगों का एंटरटेन कर रहे हैं तो उन्हें इनामी राशि कम से कम आज की रात में 4-5 हज़ार मिलनी चाहिए। दूसरा रन यहाँ पे चुरा लिया, आंखों से काजल चुराने वाली बात हुई और इस दूसरे रन के कारण 34 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष, आखिरी गेंद शेष है। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, कितने नंबर आएंगे इस आखिरी गेंद के ऊपर? 40 बनने चाहिए मेरे ख्याल से, मजा आएगा 40 बनते हैं तो, क्योंकि जागृति स्पोर्ट्स डोंबिवली के पास गेंदबाजी का अटैक काफी अच्छा है, तो एक रफ एंड टफ मैच देखने का हमें मौका मिल सकता है। प्रति ओवर 10 की औसत। तो बेस्ट अपडेटर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट मयूर पाटिल को मैं इस मंच पे बुलाना चाहूंगा। थोड्याच वेळात सन्माननीय आमदार उरण विधानसभा क्षेत्र आदरणीय महेश शेठ बालदी साहेबांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावर आगमन होणार आहे। तर आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय। या व्यासपीठावर असलेले आमचे सन्माननीय, ज्यांच्या आयोजनातून आपण वासंबे जिल्हा परिषद प्रीमियर लीग पाहिली, ज्यांचं खेळावर विशेष प्रेम आहे आणि एक तरुण रक्त ज्यावेळी राजकारणात आलं त्यावेळी ते नेतृत्व या संपूर्ण जिल्हा परिषद वार्डानं स्वीकारलं, वासंबे ग्रामपंचायतीने स्वीकारलं, असे माजी सरपंच आणि त्याचबरोबर खेळावर विशेष प्रेम असणारे संदीप मुंडे साहेब, संदीप मुंडे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाणार आहे। तर मी त्यांना विनंती करतो आमच्या पाहुण्यांना, संदीप मुंडे साहेबांना, की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा। त्यांचं गाणं होतं वासंबे होते सब संतोष शेठ पाटिल, इनका सम्मान किया जा रहा है बंटी बद्री के इनके शुभ हाथों। चलिए, अगले मैच का टॉस होना भी जरूरी है। सन्माननीय विजय चौधरी साहेब, सीए चार्टर्ड अकाउंटंट अजय सांगळे यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय तानाजी मुळे साहेब यांचंही स्वागत केलं जाईल। तर स्वतः कर्णधार विजय येतो आहे। वरद टॉवर रसायनीच्या कर्णधाराने यायचे। आदर्श नवीन पनवेलचा कर्णधार विशाल जितेकर इथे आलाय। 3 ने पुढे आहेत खरं तर तालुका आपच्या स्पर्धेमध्ये विशाल जितेकर। यंदा आदर्श नवीन पनवेल खूप फॉर्मवर आहे। नवीन हेमंत मसळकर, हेमंत मसळकर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। अजय सांगळे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं। विशाल जितेकरचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। सन्माननीय देवीदासजी म्हात्रे साहेब यांचंही स्वागत या व्यासपीठावर केलं जाणार आहे। सन्माननीय देवीदासजी म्हात्रे, सन्माननीय विकासजी गायकर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाणार आहे। वरद टॉवर रसायनीचा कर्णधार टॉससाठी या देवीदास म्हात्रे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाणार आहे। हरी घोलप यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल। जल्लोष 288 आई एकविरा ट्रॉफी 2023, 34 धावा झाल्या जिंकण्यासाठी। 35 धावांची गरज आहे ती अक्षय एंटरप्राइजेस नाविश 11 विचुंबे संघाला। तुषार पार्टे यांना विनंती करतोय की विकास गायकर यांचं स्वागत या व्यासपीठावर करायचंय। दुसऱ्या सत्राकरता अंकित मालुसरे मायक्रोफोनवर येतील या सामन्याच्या।
त्यानंतर मात्र पुढच्या मॅचच्या पहिल्या सत्रासाठी येतील समीर सोमणे सर. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी मुकादम यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. इतके पाहुणे आलेत, 288 खरं तर लोकांचं प्रेम ज्यांना मिळालं ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल पाटील. जल्लोष 288 आई एकविरा ट्रॉफी 2023 मध्ये दिनेश चव्हाण उद्योजक यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. मिकी माऊससाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलं होतं पहिल्या सत्रामध्ये, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. सन्माननीय मुकुंदजी जाधव साहेब यांचंही स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय प्रदीपजी आमरे साहेब यांचंही स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय हरिभाऊ घोलप यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे प्रदीप आमरे साहेबांचं. त्यानंतर 5G टेलिकॉमचे ओनर पांडुरंग आमरे यांचे सुद्धा स्वागत केलं जाईल. तो गेंदबाज कपिल पाटिल गेंदबाजी के मार्ग के ऊपर तैयार. वाडेकरचा गोलंदाज. तर कॅप्टन कूल विशाल जितेकरचं स्वागत केलं जाईल. इथे मात्र पांडुरंग आमरे यांचं स्वागत केलं जात आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. 34 धावा झाल्या, जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. सन्माननीय मयुरेची म्हात्रे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. आणि इथे मात्र उंचावरून आलेला फटका, झेल होण्याची शक्यता आणि पहिला हादरा बसतोय. मी म्हटलं होतं जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीकडे गोलंदाजीचा भरणा चांगला आहे. सन्माननीय भास्करजी म्हात्रे यांनाही विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. मग सध्या रायगडमध्ये ज्या तालुका स्पर्धा चालल्यात सीझन 2022-23 यामध्ये 3 स्पर्धा खरं तर आदर्श नवीन पनवेलने जिंकल्यात. एक स्पर्धा रोह्याला उरण संघाने जिंकली आहे. जीवित म्हात्रे याची अविस्मरणीय खेळी आपण पाहिली. आशिष मेहरवळ त्याने 2 चेंडूमध्ये काढलेल्या 10 धावा. स्वप्नील कांबळे बांधून तंबूत परततोय. सन्माननीय प्रवीणजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर विशाल जितेकर याचं स्वागत केलं जात आहे. खरं तर डोंबिवलीच्या पट्ट्यामध्ये खूप स्लो आणि कमी आवाज, आमच्या सरांना खरं तर असा आवाज ऐकण्याची जास्त सवय नाहीये. पण रायगड म्हटलं की जरा मोठा आवाज काढावाच लागतो. तर इथे मात्र मी विनंती करतोय वरद टॉवरच्या संघनायकाला टॉससाठी यायचंय. बंटी बद्रिके कर्णधार. बंटी बद्रिके सांगतोय नाही कॅप्टन नाही, मी खेळणार नाही का? खेळणार आहे, कॅप्टन नाहीये. तो कॅप्टन कोण आहे बंटी? बंटी कॅप्टन कोण आहे तुमचा? भावेश कुरंगळे. तर भावेश कुरंगळे आणि विशाल जितेकर यामध्ये टॉस होईल. आमचे चार्टर्ड अकाउंटंट यांना विनंती असेल, त्याचबरोबर संदीप मुंडे साहेब यांना सुद्धा विनंती असेल, ज्यांचं खेळावर विशेष प्रेम आहे. वासांबे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहिला आणि वासांबे प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य एका आदिवासी खेळाडूचं स्वप्न बायकरमॅन होण्याचं पूर्ण ज्यांच्यामुळे झालं ते संदीप मुंडे. जिनके आगे सब होते ठंडे उनका नाम है संदीप मुंडे. आदर्श पनवेलने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय विशाल जितेकर फिल्डिंग फर्स्ट. थँक्यू पंच. आपला निर्णय इट्स वॉज डेलिब्रेटेड. थँक्यू. धन्यवाद प्रवीण सर. सन्माननीय प्रवीणजी गायकवाड
यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अजून एक वेगवान चेंडू गोलंदाज कपिल पाटील यांच्या माध्यमातून. अपील तर जोरदार केली जाते, उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमी. इथे मात्र हा चेंडू जाईल निर्धाव, धावफलक स्थिरावेल. 35 धावांचा पाठलाग करत असताना 1-1 या धावसंख्येवरती. अक्षय इंटरप्राइजेस नाविश 11 विचुंबे या टीमला धावा करायचे 35. पहिल्या सत्रात 34 वरती रोखलं होतं जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमला. पण प्रवीण दुगाडे सर यांनी सांगितलं की या टीमकडे गोलंदाजांचा भरणा चांगल्या प्रमाणात आहे. हलक्या हाताने या चेंडूला स्टिअर केले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आले. दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी सहजगत्या कंप्लीट केली जाते. 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 3. अमित म्हात्रे यांना मी विनंती करीत आहे की आपण यावा, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अमित म्हात्रे कांबे यांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. 3 धावा आहे धावफलकावरती. अजूनही 32 धावांची गरज आहे. या षटकातील काही चेंडू बाकी, येणारी 3 षटकं बाकी आहेत. चांगली मॅच होईल ही अपेक्षा आहे. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटनं हा तडाखा, वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. फलंदाज रमेश पवार अर्थातच औ याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. ऑपरेटर मी महेंद्र भुईकोट यांना विनंती करतोय की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते अमित म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. काय फटका होता फलंदाज रमेश पवार यांच्या बॅटमधून. इथे हा चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिला होता. यष्टीरक्षक स्वतःला झोकून देतोय. चांगलं क्रिकेट क्षेत्ररक्षण करत असताना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमकडून चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण बघतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अक्षय इंटरप्राइजेस नाविश 11 विचुंबे टीमच्या धावफलकावरती धावा आहेत 1-9. शेवटच्या आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 26 धावांची. अंकित, एक गोष्टीचा आपण विचार करायला हवा. पहिल्या षटकामध्ये जेव्हा जेव्हा कपिलचा टप्पा पडलाय तेव्हा तेव्हा मारणं थोडं कठीण काम झालं आणि जो षटकार आला तो फुलटॉस बॉल होता. त्या फुलटॉस बॉलवरती रमेशने षटकार केसला. वाडेघरच्या कपिल पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 35 धावा डिफेंड करत असताना टाकलेलं हे षटक, कदाचित एक चेंडूनं तो ॲव्हरेज होता, ज्या धावांची गरज होती तो दबाव तयार झाला, तो मात्र दबावाचा फुगा फोडून काढला तो फलंदाज रमेश पवार. हा नक्कीच खराब चेंडूवरती आक्रमण केलं जाते, पण ज्या वेळेला तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मी असं म्हणेन की ज्या वेळेला चेंडूला डिलिव्हर केलं जाते त्या वेळेला चेंडूला बॅटवरती घेणं मी तर म्हणेन थोडंसं कठीण जाते फलंदाजांसाठी. पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, कधी डीपमध्ये राहतोय, याचा अर्थ की फलंदाजांची आता सत्व परीक्षा आहे. सकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रात आपण धावांचा ओघ पाहिला आणि इथे मात्र आपण बघतोय ही स्पर्धा जशी रात्रीच सरते. पंच काय स्प्रे 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 न्या मैदानावरती. जशी ही स्पर्धा पुढे जाते समीर सर तसतसे या स्पर्धेमध्ये आता फलंदाजांची सत्व परीक्षा, फलंदाजांचा कस पणाला लागतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी गरज असेल 26 धावांची. गोलंदाजांचा विचार केला तर गोलंदाज आहेत जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीकडे की या धावांचा ते संरक्षण करू शकतील. 18 बॉल 26 धावांची गरज. मैदानावरती स्प्रेची पूर्तता करायची. प्रेक्षकांनी अगदी खचाखच भरलेलं हे मैदान आहे. जल्लोष 288 आई एकविरा लोदिवली ट्रॉफी 2023 ची ही स्पर्धा, दिवस आणि रात्रीची ही स्पर्धा. खरं तर दिवसात फलंदाजीचे जोहर आपण या खेळपट्टीवरती पाहिले, पण इथे मात्र गोलंदाज स्वतःला सिद्ध करताना आपण बघतोय. दुसरं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला येत आहेत हर्षद ठोंबरे. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजीला सज्ज होते. पंच इशारा करीत आहेत की हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे. स्प्रे मैदानावरती घेऊन जायचे कारण स्प्रेची गरज होती. इथे पंचांनी दर्शविलंय की हा चेंडू वाईल्ड आहे. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या
बरोबरीने धावसंख्या होते. 35 धावसंख्येचा पाठलाग करताना 1 फलंदाज गमावलाय स्वप्नील कांबळे यांच्या रूपात आणि इथे मात्र मन्ने आणि रमेश पवार ही जोडी मैदानावरती त्यांचा खेळ करत असताना 1-10 अशी स्थिती आहे. 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. जर का मोठा फटका समीर सर या षटकामध्ये रोखला तर या मॅचमध्ये कायम असेल क्षेत्ररक्षण करणारा जागृती स्पोर्ट्स डोंबिवली हा संघ. इथे हा फटका फसलाय. खरं तर बराच काळ चेंडू हवेमध्ये पण हा चेंडू अगदी रिकाम्या क्षेत्रात जाऊन पडतोय. सेफली हा चेंडू लँड झाला. फलंदाज सुरक्षित राहिले. मन्नी शर्मा त्या ठिकाणी त्यांनी हा फटका खेचायचा प्रयत्न केला होता. इथे मात्र त्यांना मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या होतीये धावफलकावरती 11. या षटकातील काही चेंडू बाकी, येणारी 2 षटकं बाकी आहेत. एकंदरीत जर विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 17 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची. 17 चेंडू 24 धावांची गरज. दोनही डावकुरे आताचे फलंदाज विकेटवरती तैनात आहेत. खरं तर विकेटवरती उभे आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल रमेश पवार मॅन फ्रॉम वाकडी, दुसऱ्या बाजूला कलंबोलीचे मन्नी शर्मा यांचा खेळ आपण मैदानावरती बघतोय. तर एकंदरीत दुसऱ्या बाजूने विचार केला तर खोनी गावचा सुपूत हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. इथे शॉट ऑफ लेंथ त्यावरती तडाखा पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. रमेश पवार यांच्या बॅट मधून येतोय हा वाईडिश लॉंग ऑनला षटकार. धावांच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती. बॅटची इनरेज घेऊन चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये रेंगाळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत मिळते एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18 धावा आहेत त्या धावफलकावरती. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो अक्षय इंटरप्राइजेस नाविश 11 विचुंबे या टीमला. 35 धावसंख्येचा पाठलाग करतोय. रमेश पवार आणि मन्नी ही जोडी फार चांगला खेळ करते मैदानाच्या आतमध्ये. इथे हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते. पंचांनी बोट उंचावलं, यष्टांच्या मधोमध सापडतो फलंदाज मन्नी शर्मा, त्यांना करावा लागतो. इथे मात्र परतीचा प्रवास, दुसरा धक्का नाविश 11 विचुंबे या टीमला. सुरेश पाटील अर्थातच पप्पू शेठ यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून जल्लोष 288 आई एकविरा लोदिवली ट्रॉफी 2023 मध्ये मनापासून स्वागत करतोय. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसन नसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. नवीन फलंदाज परेश कडके मॅन फ्रॉम रोडपालीचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो इनॅट नंबर 4 वरती. 2 फलंदाज गमावलेत. सलामीला आलेले फलंदाज स्वप्नील आणि मन्नी स्वस्त्यात माघारी परतलेत. इथे मात्र आपण बघतोय रमेश पवार आणि परेश कडके ही जोडी मैदानावरती असेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 18. वरत टॉवर रसायनीच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. आपले कर्णधार भावेश कुरंगले आपली वाट बघत आहेत. तर मी वरत टॉवर रसायनीच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. याच दरम्यान पप्पू शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत करतोय. पप्पू शेठ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसन असून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. काय ही स्पर्धा रंगते. खरं तर तालुका हापचे सामने आपण या मैदानावरती बघतो. यानंतर आदर्श पनवेल आणि त्यांच्या विरोधात असेल वरत टॉवर रसायनी. चांगली मॅच होईल पण त्याहीपेक्षा हा सामना तितकाच कमालीचा रंग भरतोय. फटाक्यांची आतिषबाजी मैदानावरती केली जाते. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 फलंदाज गमावलेत. 18 धावा धावफलकावरती. शेवटचे 14 चेंडू 17 धावांची गरज आहे. एका फटक्याचं काम आहे खरं तर अक्षय इंटरप्राइजेस नाविश 11 विचुंबे या टीमला. पण तो फटका जर का रोखला येणाऱ्या 2 गोलंदाजांनी, या गोलंदाजांनी या षटकात मोठा फटका रोखला तर या मॅचमध्ये शेवटपर्यंत ट्विस्ट राहील.
हा चेंडू यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून अडवला जातोय. कोणतीच धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल ते 18 या धावसंख्येवरती. शेवटचे 13 बॉल 17 धावांची गरज आहे. 13 चेंडू 17 धावांची गरज. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात नाविश 11 विचुंबे. इथे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. कार्पेटला चिरत हा चेंडू निघालाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध्ये या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सफल ठरतो. एकच धाव मिळेल परेश कडके. तर एकंदरीत अक्षय एंटरप्राइजेस विचुंबे टीमला एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 19. 2 फलंदाज गमावलेत. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 16 धावांची. त्या ठिकाणी अगदी आमदार साहेब आदरणीय महेशजी बालदी साहेबांचं थोड्याच वेळात या स्पर्धेच्या ठिकाणी मात्र आगमन होईल. आणि पहिल्या सत्राचा अगदी विचार केला अंकित तर पहिल्या सत्रामध्ये नितेश पाटील फलंदाज सोडून कोणत्याही फलंदाजाला फारसं करता आला नाही. हर्षदने शेवटी संघर्ष केला परंतु तो शेवटला आला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला परंतु नितेश पाटील चांगल्या टचमध्ये दिसत होता. त्याने 2 षटकार खेचले होते परंतु त्याची जी काही कॅच पकडली एका हाताने स्क्वेअर लेगला अफलातून नयनने तो झेल टिपला ना नितेशचा. खरा तर तो टर्निंग पॉईंट ठरला या मॅचमधला. नाही तर नितेश मैदानावरती असता कदाचित तो, कारण जर तरचं आपलं भाष्य असतं नेहमी, तर मला असं वाटतं आणखी धावा अगदी आपण पाहिल्या असत्या पहिल्या सत्रामध्ये. हा नक्कीच जर तरच्या गोष्टी आहेत. पण जर तर शिवाय क्रिकेटही चालत नाही. जर तरला क्रिकेटमध्ये प्राधान्यही नाही असं म्हटलं जातं. इथे मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज आहे ती 16 धावांची. इथे जर का मोठा फटका रोखला आपण पण जर तरचा उल्लेख करतोय तर या मॅचमध्ये कायम असेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली हा संघ. 3रं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला येत आहेत आशुतोष चव्हाण. खंबालपाडा वरून बिलॉंग करणारे हे गोलंदाज आशुतोष यांना आपण पाहू शकाल. शेवटचे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज परेश कडके. इथे हा चेंडू बॅक टू द बॉलरचा फटका. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल खरं तर 19 या धावसंख्येवरती. शेवटचे 11 चेंडू आता गरज असेल ती 16 धावांची. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. एक डॉट चेंडू या मॅच मध्ये रंग भरतोय. इथे हा फटका ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूला अडवणार तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेला सिंगल येतील, ज्या ज्या वेळेला सिंगल दुहेरी धावा येतील त्या त्या वेळेला मी तर म्हणेन या मॅचमध्ये कायम असेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघ. पण ज्या वेळेला मोठा फटका येईल त्यावेळेस झपाट्यानं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी होताना पाहायला मिळेल. एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 20. शेवटचे 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. पहिल्या सत्रात सुरुवातीला आपण आक्रमण होताना पाहिलं, तदनंतर त्या धावा रोखल्या होत्या. आणि इथे गोलंदाजीचा बोलबाला या मॅचमध्ये अगदी नितेश पाटील मला वाटतं जेव्हा बाद झाला तिथपासून गोलंदाजांचा बोलबाला या संपूर्ण मॅचमध्ये राहिलाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी जागृती स्पोर्ट्स डोंबिवली टीम. इथे हा चेंडू यावेळेस शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला भेदलं येतात. नंतर भेदलं जात आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमा पार. फलंदाज आहू यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. खराब चेंडूवरती जरूर मोठे फटके शोधले जात आहेत. चौकार वसूल केले जात आहेत. षटकार येताना बघतो पण चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल सुद्धा येतात. हेच तर धावांचा पाठलाग करण्याचं खरं गणित आहे. गोलंदाज तयार आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. मनगटातील ताकद आजमावले
रमेश पवार अर्थातच आऊ ऑन फायर आणि त्यांच्या बॅटमधून चौकारानंतर येतोय हा षटकार जो धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करतोय. धावा संख्या होतीये 30. 5 धावांची आवश्यकता. इथे हा चेंडू निर्धाव जाईल, धावफलक स्थिरावेल 30 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमने. विशाल जितेकर कर्णधार होते, त्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले आणि वरट टॉवर रसायनी बॅटिंग करायची. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण सज्ज राहा. 5 धावांची गरज आहे, 7 चेंडू शिल्लक. या षटकातील हा निर्णायक चेंडू, या मॅच मधील हा निर्णायक चेंडू आपण बघतोय आणि गोलंदाजीला सज्ज आहेत गोलंदाज. विकेटवरती हा चेंडू रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, त्याचबरोबरीने संपेल तिसऱ्या षटकाचा खेळ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल अक्षय इंटरप्राइजेस या नावानं खेळ करत असताना नाभिश 11 विचुंबे टीमला ती मात्र 5 धावांची. निर्धाव आले, दडपण येईल फलंदाजांवरती. एखादी विकेट त्या क्षणाला आली तर कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतेल, अगदी जोमानं परतेल तो जागृती स्पोर्ट डोंबिवली हा संघ. बराच वेळ दबडला जातोय जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीम कडून. आम्ही तुम्हाला विनंती करीत आहे की आपण स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेला खेळता त्या त्या वेळेला तुम्हाला 5 मिनिटांमध्ये एक षटक संपवावं लागतं आणि तुम्ही संपवता. मग इथे टाइम का? कारण तुमच्याकडे शिस्त तर आहेच आणि नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही तुमची ही शिस्त आमच्या रसायनी परिसराला सुद्धा द्याल. शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला येतोय अतुल पाटील. वाडेघर पहिलं षटक हाताळलं होतं कपिल पाटील यांनी. वाडेघरचे ते गोलंदाज इथे अतुल पाटील सापारडे. त्याला या धावा वाचवायचे येणाऱ्या 6 चेंडूवरती 5. स्ट्रायकर एंडला परेश कडके. वेट केले फलंदाजांनी, तदनंतर हा फटका ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 31. शेवटचे 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज. अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रमेश पवार अगदी जितका आक्रमक पाहायला मिळाला त्याहीपेक्षा संयम जास्त होता त्याच्या खेळामध्ये. हे फार कमी प्रमाणात आपण बघतो, कारण रमेश पवार सातत्यानं मैदानावरती येतो, आक्रमण करतो आणि जातो. पण इथे तसं दिसून आलं नाही. खराब चेंडूवरती आक्रमण केले, चांगल्या चेंडूवरती त्यांनी सिंगल डबल घेतल्यात आणि तदनंतर नाभिश 11 विचुंबे जो अक्षय याच्या नावानं मैदानावरती उतरलाय तो विजयाची स्वप्न बघतोय. शेवटचे 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. या 4 धावा वाचवायचे आहेत गोलंदाज अतुल पाटील या गोलंदाजाला. इथे हा चेंडू चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये ह्या चेंडूला ढकललं होतं. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले. 1 धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एका धावेने मला वाटतं कांबे संघानं तो सामना बरोबरीत सोडवला होता आणि कंपल्सरी चेसिंगच्या जोरावरती तो सामना त्यांना गमवावा लागला होता. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. 32 धावा आहेत धावफलकावरती. मला वाटतं दुखापत गंभीर होत असताना आपण बघतोय आणि कदाचित याचा विचार करून रमेश पवार यांनी मैदान सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला असावा. अशा क्षणाला आपण बघतोय या सिच्युएशनला असं वाटलं होतं आऊ हा सामना संपवून मैदान सोडतील असं वाटलं होतं, पण कदाचित दुखापत गंभीर असावी आणि त्या कारणास्तव त्यांनी स्वतःला सावरण्यासाठी योग्य तो हा निर्णय घेतला असावा. पंच
फलंदाज माघारी आलेत. चेंडू काउंट केला जाईल का? रिटायर हर्ट याचा अर्थ चेंडू काउंट नसेल. शेवटचे 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. इथे हा फटका ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक नाही, विकेट एरिया शोधला जातो आणि विजयी षटकार फलंदाज परेश कडके यांच्या बॅटमधून. भावेश 2 धावा 2 भावेश ठरतो मॅन ऑफ द मॅच, ज्यानं एक